आज ना सकाळी सकाळी वडिलांचा फोन आला आणि विचारायला लागले, तुला काय काय पाहिजे सांग. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. तर सकाळी वडिलांचा फोन आला आणि तुला काय काय पाहिजे सांग म्हणून. तर माझ्या सांगण्याच्या अगोदर त्यांनी मला जे काही द्यायचं ते सगळं भरून ठेवलेलं होतं. पण मग तरी पण त्या व्यतिरिक्त मला जे काही पाहिजे तर आणायचं आहे का काही इकडनं असं ते विचारत होते. आणि सकाळी म्हणजे जवळजवळ 8च्या अगोदरच फोन आलेला मला. कारण भाऊ आज येणार होता, तर त्यामुळं मी बोलले मला काहीच नको आहे. तर मला काय पाहिजे आहे. तर ते बोलले की अगं इकडनं काही आणायचं आहे का सांग, तर गाडी ती भाऊ येतो आहे त्याच्यासोबत पाठवून देऊ. म्हटलं काहीच नको आहे. आणि मला सांगण्याच्या अगोदर त्यांनी सगळं काही भरून ठेवलेलं होतं. आणि भाऊ आज येणार होता. तर भावाचा मुलगा आलेला 8 एक दिवसापासून, त्याची पण आता स्कूल चालू झालेली, तर त्याला पण घ्यायला यायचं होतं. आणि भाऊन ते जेवण वगैरे करून आलेले होते. पण मग म्हटलं थोडंसं काहीतरी बनवावं. मग थोडेसे भजे वगैरे तळले, बाकी तर काही ते जेवण वगैरे करणार नव्हते. पण मग म्हटलं थोडासा नाश्ता वगैरे करते. बहिणीची मुलगी आलेली होती 8-10 दिवसापासून, तिला पण जायचं होतं. जाताना भाऊ तिला पण घेऊन गेला आणि थोड्या वेळच बसले ते, त्यांना पण जायचं होतं. आणि निघताना लगेच पाऊस पण चालू झाला. पण मग मोठी गाडी होती तर त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि खेळणे घेऊन ठेवलेले होते मागच्या वर्षाच्या यात्रेत, तर ते आत्ताशी मुलं घेऊन गेलेत. कारण लक्षातच राहत नव्हतं कोणी आलं तरी, आई-वडील कोणी पण यायचं, पण मग मला द्यायचं लक्षात राहत नव्हतं. आणि गाडीवरती असले की मग एवढं सगळं देता येत नाही, तर त्यामुळं ते आत्ता घेऊन गेले. आणि त्यानंतर मग पाहुणे गेले, नंतर घरात आले, बाकी सगळं आवरलं. किचनवरती पसारा होता तो पण आवरला आणि दळायला टाकलेलं होतं. दळण दळून आले. आणि म्हणजे दळून ठेवलेलं होतं, पण मग पीठ आणायचं बाकी होतं, ते पीठ घेऊन आले आणि त्यानंतर डब्यामध्ये व्यवस्थित ते भरून ठेवलं. उरलेलं पीठ मग मी ते गोणीमध्ये भरून ठेवत असते. आणि त्यानंतर मग पीठ भरताना सांडणार नाही असं कधीच होणार नाही. तर चला बाबा, आजचा व्हिडिओ एवढाच.